नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बँकर्स पॉईंटच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती मी बाळासाहेब दैफळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज सध्या करंटमध्ये प्रायव्हेट बँकांमध्ये खूप सारे अपॉर्च्युनिटीज निघालेले आहेत आणि त्याचे भरपूर सारे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे की मणिपाल युनिव्हर्सिटी सोबत टाइप ज्या बँकांचं टाइप आहे, ज्याच्यामध्ये ॲक्सिस बँक असेल, ICICI असेल, येस बँक असेल, यांचं सध्या करंट ओपनिंग आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे। तर त्यांच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका आहे। ॲक्च्युली मी हा प्रोग्राम 2012 साली कंप्लीट केला होता, 12-13 मध्ये, आणि त्यानंतर 2 वर्ष जॉब केल्यानंतर पुन्हा मी टीचिंग फील्डमध्ये आलो होतो 2015 पासून। तर मला याच्याबद्दल बऱ्यापैकी माहिती असल्याने मी विद्यार्थ्यांपर्यंत पूर्ण ॲज इट इज माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आज प्रयत्न याच्या मार्फत करणार आहे। शेवटी तुम्हाला ठरवायचं आहे आपल्याला हा प्रोग्राम करायचा आहे की नाही, पण त्याचे सगळे प्लस पॉईंट असेल किंवा मायनस पॉईंट असतील ते सगळे तुम्हाला मी या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे। आणि याच्यामध्ये काय काय तुम्हाला फॅसिलिटीज आहे, काय काय ट्रेनिंग प्रोव्हाइड केली जाते, त्यानंतर जॉब कसा असतो, ह्या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे। ॲक्च्युली मणिपाल ही टॉप 10 भारतातल्या टॉप 10 युनिव्हर्सिटीपैकी एक युनिव्हर्सिटी आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 1 वर्षाची ट्रेनिंग दिली जाते। पण आता हे बँकांनी त्या काळामधलं आणि आताचं स्ट्रक्चर हे चेंज केलेलं आहे, तर आपण हे ॲज इट इज सगळं त्यांच्या वेबसाईटवर जसं आहे तसं बघणार आहे आणि शेवटी मी तुम्हाला याचे फायदे किंवा तोटे काय असेल ते तुम्हाला सांगणार आहे। तर आपण स्टार्टिंग याच्यापासून करू। बघा, आपल्याकडे स्टार्टिंगला आपण घेतलेलं ॲक्सिस बँक। आता ॲक्सिस बँक आधी मी तुम्हाला हे कोर्स काय आहे, याचं स्ट्रक्चर कसं आहे, याची फीस काय ते सांगणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या सगळ्या गोष्टी मी पुन्हा एक्स्ट्रा माहिती तुम्हाला सांगतो नंतर। आता बघा, ॲक्सिस बँकेचा हा यंग बँक प्रोग्राम आहे, याची लास्ट डेट बघा इथं हायलाईट होत आहे 6 नोव्हेंबर याची लास्ट डेट आहे। 6 नोव्हेंबर 6 नोव्हेंबरला हा प्रोग्राम काय होणार आहे तुमचा, याची अप्लाय करायची डेट ही 6 नोव्हेंबर संपणार आहे। एक मिनिट, आता बघा इथं तुम्हाला दिसत असेल हायलाईट होत असताना 6 नोव्हेंबर याची डेट आहे लास्ट अप्लाय करायची। आज फॉर्म भरला की उद्या तुम्हाला याची टेस्ट, ऑनलाईन एक टेस्ट होती जी बँकिंगचं आपण प्रिपरेशन करत असेल तर तुम्ही इझी गोईंगमध्ये ही टेस्ट पास होऊ शकता। त्यानंतर तुमचा ऑनलाईनच इंटरव्ह्यू होतो आणि फायनल सिलेक्शनचा मेल पण। याची प्रोसेस खूप फास्ट आहे, विथिन 3 to 4 डेजमध्ये तुम्हाला याचा रिझल्ट भेटून जातो। जर तुमचा थोडासा चांगला अभ्यास असेल तर इमिडिएट तुम्ही एक्झाम पण पास होऊ शकता। आता बघा, याची जी फीस आहे ती आहे 3,29,000 प्लस टॅक्सेस। ठीक आहे, ॲक्सिस बँकेची फीस किती आहे, 3,29,000 प्लस टॅक्सेस। आता ही फीस कशाची आहे, तर आपल्याला मणिपालमध्ये त्यांनी काय करतात, ट्रेनिंग देतात। तर मणिपाल आणि ॲक्सिसचा काय संबंध आहे, तर मणिपाल बँकांमध्ये काम करण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करतं आणि तयार करण्यासाठी त्यांचं राहणं खाणं, त्यानंतर त्यांना तिथं मंथली जे स्टायपंड, वेगवेगळ्या बँकांचं वेगवेगळं स्टायपंड भेटतं आपल्याला, पॉकेट मनी म्हणू आपण खर्चण्यासाठी। तर ह्या सगळ्यांचा खर्च जो आहे ती बँक म्हणण्यापेक्षा विद्यार्थी हा मणिपाल युनिव्हर्सिटीला देतो। आणि मग ट्रेनिंग झाल्यानंतर आता त्यांचं कोलॅबरेशन आहे, तर ट्रेनिंग संपल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट पोस्टिंग भेटते बँकांमध्ये। मग आता हे कोर्स कसं आहे बघा, तर आपल्याला सांगितलेलं इथं 3,29,000 फीस आहे, प्लस 18% टॅक्स असतो जवळपास। 18,254 म्हणजे अजून एक 50-60 हजार रुपयाच्यामध्ये ॲड होतील, म्हणजे आपण पकडायचं 60 आणि 30 90 3,90,000च्या जवळपास ॲक्सिस बँकेची फीस आहे। आता हे कसं कोर्स आहे बघा, प्रत्येक बँकाने वेगवेगळ्या टाईपचा कोर्स मॉडिफाय केलेला आहे। याच्यामध्ये फर्स्ट बघा, क्लासरूम ट्रेनिंग आहे ॲक्सिस बँकेची 6 महिन्यासाठी। त्यानंतर इंटर्नशिप असेल बँकांमध्ये 3 महिन्याची, म्हणजे 6 आणि 3 9 महिने संपेल, कुठल्याही ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठल्याही ब्रँचमध्ये देतात, पण शक्यतो मोस्ट ऑफ द टाइम्स त्या स्टेटमधल्या मुलांना त्या स्टेटमध्ये पोस्टिंग भेटत असते, पण गॅरंटीड नाही। त्यानंतर 3 महिन्याची ऑन जॉब ट्रेनिंग आहे आणि आतापासून म्हणजे ह्या वेळेस मी बघितलं की ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये जे तुमचं पॅकेज असणार आहे, काही बँका तेवढी तुम्हाला डायरेक्ट सॅलरी देणार आहे आणि काही बँका फिक्स तुम्हाला रिम्युनरेशन म्हणजे भत्ता याच्यामध्ये देणार आहे। आता बघ काय काय याच्यामध्ये, तर तुम्ही ज्यावेळेस ट्रेनिंग करणार आहात त्यावेळेस तुम्हाला 6 महिन्याच्या क्लासरूम ट्रेनिंगमध्ये इथं 5,000 रुपये पॉकेट मनी भेटणार आहे। त्यानंतर 3 महिन्याची जी इंटर्नशिप असेल त्याच्या, आता इंटर्नशिप तुम्हाला साहजिकच कुठल्या तरी सिटीमध्ये करावं लागेल, तर सिटीमध्ये करत असताना ही काही तिथे राहण्याची सोय तुम्हाला देणार नाही बँक, तर त्या केसमध्ये तुम्हाला 3 महिन्यासाठी 12,000 रुपये पेमेंट देणार आहे त्यांनी फिक्स। ऑन अ सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ 6 month क्लासरूम ट्रेनिंग अँड 3 month इंटर्नशिप गेट
ॲब्झॉर्बेड अँड असिस्टंट मॅनेजर ग्रेड, तिथून पुढे तुमचा असिस्टंट मॅनेजर ग्रेड होईल. आणि ॲक्सिस बँक तुम्हाला हे नेहमी लक्षात ठेवा 4.42 लाखचं 4,42,000 रुपयाचं ॲन्युअल पॅकेज देणार आहे. आता हे कसं असतं, याच्यामध्ये कॉस्ट टू कंपनी असतं, कंपनीला सगळा खर्च जो लागतो PF हे ते सगळं ॲड करून एवढं असतं. मग आता पगार किती पडेल, तर डिवायडेड बाय 12 करायचं. 4,42,000 डिवायडेड बाय आपण याला 12 करू, म्हणजे हे भेटेल 12×3 = 36, 12×6 = 72, 12×8 = 96, 36,800 काहीतरी समथिंग हा पगार यायला लागलाय. पण तेवढा पगार पडत नसतो, त्यातून PF. आता तुम्ही जर हे 3,42,000 रुपये लोन घेतलं, बँक आता कसं असतं, प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते कोर्स करायची, पैसे नसते, तर बँक तुम्हाला एज्युकेशन लोन देते, पण याचा रेट ऑफ इंटरेस्ट मोर दॅन 10% असतो. तुम्हाला ते ट्रेनिंग पिरियडमध्ये ते पैसे भरायचे नाही. पण मग तुम्ही जर लोन घेतलं तर त्या जॉब कंप्लीट झाल्यानंतर ह्या 36,800 काहीतरी मधून तुमचा EMI काय होणार, मायनस होणार. तो नियर अबाउट 9 ते 10,000 असतो. ठीक आहे. मग त्यानंतर तुम्हाला म्हणजे 6 ते 9 महिन्यानंतर इमिडिएट तुमचं पेमेंट सुरू होऊन जाईल. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये बघा 6 महिन्याचं कोर्स ट्रेनिंगमध्ये तुम्हाला लर्निंग्स कंप्लीट करायचे असतात, म्हणजे ऑनलाईन असाइनमेंट. त्यानंतर पॉवर टॉक बाय ॲक्सिस लीडर, म्हणजे तिथं तुम्हाला ॲक्सिसचे एरिया मॅनेजर असेल, झोनल मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हे लोक तिथं तुम्हाला, आता हे सगळं केस स्टडीज असेल, आपल्याला प्रेझेंटेशन्स वेगवेगळ्या प्रकारे ट्रेन केलं जातं. इंटर्नशिपमध्ये आता नेमकं काम कसं करायचं ते तुम्हाला तिथं डायरेक्टली आपल्याला प्रॅक्टिकल वर्क म्हणून आपण ते तिथं कळतं. आणि ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये तुम्हाला एखाद्या ग्रुपमध्ये वगैरे तिथं एखादं तुम्हाला हे दिलं जातं टास्क, तेवढं तुम्हाला कंप्लीट करायचा असतो. मग असं 1 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला एक पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड सर्व्हिसेस फ्रॉम मणिपाल अकॅडमी हायर एज्युकेशन मार्फत भेटला जातो. एक सर्टिफिकेट भेटतं, जसं आपल्याला डिग्री सर्टिफिकेट भेटतं तसं तुम्हाला याचं सर्टिफिकेट भेटतं. आता हे प्रोग्राम कशासाठी आहे, तर आता बँकेत जर तुम्ही लागले तर कोणत्याही कंपनीत लागल्यानंतर आपल्याला कंपनी आधी ट्रेनिंग देते, नंतर काम करायला लावते. पण मणिपालचा फायदा काय की तुम्ही शिकल्यामुळं पहिल्या दिवशी बँकेमध्ये 1 वर्ष झाल्यानंतर काय करू शकता, डायरेक्टली काम करू शकता. म्हणून आता ह्या प्रकारचं एक सर्टिफिकेट, डिप्लोमा सर्टिफिकेट आपल्याला दिलं जातं. ठीक आहे. तर ही पूर्ण माहिती आहे ॲक्सिस बँकच्या प्रोग्रामची. आता याचे फायदे तोटे तुम्हाला मी नंतर सांगतो. सध्या आपल्याला फक्त काय करायचं याच्यामध्ये की हे कशा प्रकारे असतो ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. आता त्यानंतर म्हणजे याचं नेमकं ॲक्सिस बँकेचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपण याच्यामध्ये पाहिलं की 6 महिन्याचं क्लासरूम ट्रेनिंग, 3 महिने त्यानंतर इंटर्नशिप, त्यानंतर 3 महिने ऑन जॉब ट्रेनिंग, म्हणजे 1 वर्षाचा पूर्ण कोर्स कंप्लीट केल्यानंतर, किंवा आपण असंही म्हणू शकतो 9 महिन्यानंतर डायरेक्ट आपल्याला असिस्टंट मॅनेजरचा ग्रेड याच्यामध्ये भेटतो. ठीक आहे. आता हे जॉब रोल, कम्पेन्सेशन हे सगळं आपण बघू, हे नंतर बघू आपण. त्यानंतर ICICIकडे येऊ. आता ICICIचं काय झालंय, तर ICICIने थोडं स्ट्रक्चर चेंज केलंय. ICICIची फीस आता बघा कमी केलेली त्यांनी फीस. पहिले फीस 3,31,000 प्लसच होते, पण ICICIने पूर्ण स्ट्रक्चर चेंज केल्यामुळं इथं काय म्हटलं बघा, तुम्ही ज्यावेळेस काम करणार आहे त्यावेळेस तुम्हाला स्टायपन भेटणार 1,77,000 ते 2,00,000. आणि स्टार्टिंग सॅलरी असेल, सॅलरीकडे फोकस करा. इथं 4.20 म्हणजे 4,20,000 ते 4,60,000 याच्यामध्ये तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सेकंड आणि थर्ड इयरला 60,000 टोटल डिफरंट अलाउन्सेस ऑफ 60,000, 30,000 पेड ॲट द एंड ऑफ द सेकंड अँड थर्ड इयर कम्प्लिशन ऑफ द प्रोग्राम. म्हणजे तुम्ही जर 2 वर्ष आणि 3ऱ्या वर्षी सर्व्हिस कंटिन्यू करत असाल तर तुम्हाला 60,000 आणि 30,000 म्हणजे असे 90,000 दुसऱ्या आणि 3ऱ्या वर्षी त्यांनी रिटर्न देणार आहे आपल्याला. म्हणजे आपण जर पैसे भरतोय तर त्याचे पैसे आपल्याला काय भेटते, 2ऱ्या आणि 3ऱ्या वर्षी रिटर्न भेटत आहेत. त्यानंतर आता याचे हायलाईट बघू काय काय. तर याच्यामध्ये काय बघा, ICICIने आता पहिलं त्याची फीस जास्त होती, पण आता ICICIने फीस त्यांची कमी केलेली आहे. तर याच्यामध्ये आपण बघू बघा, टर्म वन फक्त 4 महिन्याची ठेवली. आणि या 4 महिन्याच्या टर्म 1 मध्ये क्लासरूम ट्रेनिंग असणार आहे. आणि क्लासरूम ट्रेनिंगमध्ये तुम्हाला स्टायपन जे भेटणार आहे ते 5,000 रुपये भेटणार आहे. म्हणजे खर्चायला फक्त 5,000 भेटतील, राहणं खाणं सगळं त्यांचं असतं. त्यानंतर काय, पहिली टर्म झाल्यानंतर दुसरी टर्म जी आहे 2च महिन्याची आहे. आणि ही टर्म कशाची आहे, इंटर्नशिप आहे. तर इंटर्नशिपमध्ये सिटी वाईज तुम्हाला जर एखादी लोकल सिटी असेल आपल्या लातूरसारखी तर 15,000 ते 18,000 रुपये तुम्हाला स्टायपन भेटणार आहे. आणि जर समजा 15 ते 18 म्हणजे 15,000 भेटेल, पुण्यासारख्या सिटीत 18,000 रुपये तुम्हाला स्टायपन भेटेल ह्या 2 महिन्यासाठी इंटर्नशिपमध्ये. आणि टर्म तिसरी जी आहे त्यांनी काय केलं, 6 महिन्याची डायरेक्ट ऑन जॉब ट्रेनिंग ठेवली.
म्हणजे पहिले काय होतं 9 महिन्याची क्लासरूम ट्रेनिंग आणि 3 महिन्याची इंटर्नशिप होती, पण आता 4च महिन्याची क्लासरूम ट्रेनिंग आहे, 2 महिन्याची इंटर्नशिप म्हणजे ती पण बँकेतच करायची आहे तुम्हाला, आणि डायरेक्ट 6 महिने ऑन जॉब ट्रेनिंग. आणि ह्या ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये सुद्धा स्टायपंड तुम्हाला जे भेटणार आहे ते 20 ते 24,000 भेटणार आहे. म्हणजे सिटी वाईज परत एकदा मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मिनिमम 20,000 तर तुम्हाला भेटणारच आहे. आता ICICIची अगोदर फीस होती 3,31,000 प्लस टॅक्सेस, पण ह्या प्रोग्राम पासून त्यांनी फीस केलेली आहे 2,55,000 फिक्स इन्क्लुडिंग टॅक्सेस आहे. म्हणजे आणि याच्यासाठी पण तुम्हाला एज्युकेशन लोन काय होणार आहे, अवेलेबल होणार आहे. म्हणजे ही फीस आता त्याच्यापेक्षा थोडीशी कमी, ती जवळपास 3,90,000 4 लाखापर्यंत जात होती, ही 2.5 लाखापर्यंत आहे. म्हणजे तुमचे 1.5 लाख रुपये इथं सुद्धा वाचतात. त्यानंतर आता अप्लाय कसं करायचं काय, तर डायरेक्ट वेबसाईटवर तुम्ही ICICI यंग बँक प्रोग्राम टाकू शकता, ॲक्सिस यंग बँक प्रोग्राम टाकू शकता, डायरेक्ट अप्लाय तिथं तुम्हाला करता येईल. सिलेक्शन प्रोसेस सेम आहे, एक्झाम घेतात, ऑनलाईन एक्झाम होते तुमची, एक्झाम झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होतो, इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं. त्यानंतर लोन तुमचं बँकेत तुम्ही ज्यावेळेस लागणार आहे त्यावेळेस तुमचं लोनचा EMI स्टार्ट होतो. म्हणजे ज्यावेळेस तुमचं 1 वर्षाचा कोर्स कंप्लीट होईल त्याच्यानंतर तुमचा कोर्स स्टार्ट होणार आहे. आता लास्टला येऊ आपण येस बँकेकडे. आता येस बँकेचे 75% स्टेक हे जरी त्यांनी हे केलेले असले किंवा याला प्रॉम्प्ट करेक्टिंग ॲक्शनमध्ये जरी टाकलेलं असेल, तर येस बँकेचा एक फायदा असा आहे पूर्व, मी फर्स्ट टाइम बघितलं की येस बँकेने काय केलेलं आहे, तर एकतर पॅकेज यांनी डिफरंट ठेवलेलं आहे, वेगवेगळं. कोर्स तर सेम आहे पण पॅकेज वेगवेगळं ठेवलेलं आहे. आणि यांनी स्ट्रक्चर बघा काय केलेलं आहे, 6 महिन्याची क्लासरूम ट्रेनिंग आहे याच्यामध्ये. किती महिन्याची क्लासरूम ट्रेनिंग आहे, 6 महिन्याची. 3 महिने इंटर्नशिप आहे, त्यानंतर 3 महिने ऑन जॉब ट्रेनिंग आहे. म्हणजे 6 महिने बँकेतच राहायचं आहे तुम्हाला, 6च महिने तुम्हाला 6च महिने तुम्हाला क्लासरूम ट्रेनिंग करायची आहे. त्यानंतर यांनी काय केलेलं आहे, याचा फायदा काय बघा तुम्हाला ते पण सांगतो. याची फीस त्यांनी ॲक्सिस बँक एवढीच ठेवलेली आहे, 3,31,000 प्लस टॅक्सेस. टॅक्स हा 18% असतो. म्हणजे याच्यात आणखी 4-5 हजार रुपये टॅक्स ॲड करून अजून 5-7 हजार रुपये आपण याच्यात ॲड करावे लागतात. मग याच्यामध्ये तुमचं ऑनबोर्डिंग, लॉजिंग सगळं, तुमचं टॅबलेट वगैरे सगळं तुम्हाला इथं दिलं जातं. एक टॅबलेट पण प्रोव्हाइड केला जातो. पण आता इथं फायदा काय बघा, याला 500 रुपये फीस सुद्धा ठेवलेली आहे येस बँकवाल्यांनी. पण याचा एक फायदा असा आहे की येस बँकेमध्ये 3 विभागामध्ये यांनी रिक्रुटमेंट डिव्हाइड केलेली आहे. पहिलं आहे कॉर्पोरेट. कॉर्पोरेटसाठी MBA CA असं तुमचं क्वालिफिकेशन लागतं. म्हणजे तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तर त्याला अप्लाय करू शकत नाही. रिटेल बँक, रिटेल बिझनेस म्हणजे काय, सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, इन्शुरन्स हे ते तुम्हाला तिथं सेल करावं लागेल. आणि तिसरं आहे ऑपरेशन. ऑपरेशन म्हणजे कॅशियर, ऑपरेशन मॅनेजर, क्रेडिट ऑफिसर, तर ह्या पोस्ट तुम्हाला याच्यामध्ये भेटणार. आता इथं काय केलेलं आहे यांनी, ह्या 3 पोस्ट डिवाइड केल्या आणि याचं कॉर्पोरेटचं पॅकेज ठेवलं 9 लाख रुपये. पण त्याला क्वालिफिकेशन पण तुमचं तसं पाहिजे. त्यानंतर जर तुम्ही बिझनेस करायला लागले, म्हणजे सेल्समध्ये गेले तुम्ही, रिटेल बिझनेस म्हणतो आपण त्याला, तर त्याच्यात पॅकेज तुमचं 5.5 लाख रुपये. म्हणजे तुम्हाला सेल्स आवडत असेल तर तुम्ही ते करू शकता. बाकी बँकांचं हे तसं नाही आहे. त्यांनी तुम्हाला एक तर सेल्समध्ये पण टाकू शकतात आणि तुम्हाला त्यांनी ऑपरेशनमध्ये पण टाकू शकतात, त्यांनी कॉर्पोरेट CC मध्ये पण टाकू शकतात. म्हणजे तुमचं जे हे असणार आहे रोल तो फिक्स नसणार आहे. म्हणजे तुम्हाला सेल्स पण करावं लागेल, ऑपरेशन पण करावं लागेल बाकीच्या बँकांमध्ये. पण येस बँकेमध्ये त्यांनी आधीच ठरवून दिलेलं आहे, एक तर तुम्ही सेल्स करणं, कॉर्पोरेट असेल तुमचं तर 9 लाख आहे, रिटेल बिझनेस असेल तर 5.5 आणि ऑपरेशन असेल तर 4.5. म्हणजे ICICIच्या बरोबरच आहे, तेवढंच पॅकेज आहे. तर 4.5 लाख रुपये तुम्हाला पर ॲन्युअम ऑपरेशन रोलला सुद्धा, आणि रोल पण तुमचा फिक्स होणार आहे. म्हणजे सेल्सचं तुम्हाला जेवढं प्रेशर दुसऱ्या बँकांमध्ये राहील तेवढं येस बँकेमध्ये राहणार नाही. पगार तर बँक देणारच आहे, की ती पण त्यांचं काही जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत पगार तुम्हाला भेटणार आहे, खरं सरळ सांगायचं म्हणजे. मग आता याच्यामध्ये त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, तर त्यांनी 5,000 रुपये पहिले 6 महिने तुम्हाला देणार आहे. त्यानंतर इंटर्नशिपमध्ये 20,000 रुपये भेटणार आहे. आणि ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये तुमचं जे काही पॅकेज असणार आहे सॅलरी, ती तुम्हाला म्हणजे शेवटच्या 4 महिन्यासाठी जी काही तुमची सॅलरी असेल, 4 होतं का, शेवटच्या स्ट्रक्चर 3 महिन्यांसाठी तुमची जी काही सॅलरी असणार आहे ती तुम्हाला त्यांनी तिथून पुढं देणार आहे. मग आता बरेच जण म्हणतात सर हे कोर्स आता करायचे किंवा नाही. आता हे कोर्स करायचे किंवा नाही, आता हे बघा काय होतं, 1 मिनिट, हे कोर्स करायचे किंवा नाही तर हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे. आता बरेच विद्यार्थी असे आपल्याकडे आहेत
की ज्यांनी रात्रभर पबजी खेळत बसतात, ज्यांनी रात्रभर रील बघतात, ज्यांनी रात्रभर मोबाईलवर व्हॉट्सअप फेसबुक याच्यावरती बसतात. घरच्यांना वाटतं की आपला विद्यार्थी मुलगा आपला हा काय करतोय, तिकडे अभ्यास करतोय. बँकिंगचे क्लास लावून दिलेले आहेत त्याला, तो दिवस रात्र अभ्यास करतो, व्हिडिओ बघतो, हे करतो ते करतो, म्हणजे बँकिंग रिलेटेड व्हिडिओ बघतो असं घरच्यांना वाटतं. पण खरंच हे तुमच्या मनाला माहिती आहे की तुम्ही किती अभ्यास करताय. फॉर एक्झाम्पल आज जर आपण पाहिलं EWSचा 49.25चा कट ऑफ लागलाय, जर अशा केसमध्ये आपल्याला 25 आणि 15 मार्क पडत असेल पीओला, किंवा क्लेरिकलचा कट ऑफ 60चा आहे, आपल्याला 20 आणि 25च मार्क्स पडतात, आपले अर्धे टॉपिक झालेलेच नाही. म्हणजे एकंदरीत आपण वर्षापासून अभ्यास करतोय, 6 महिन्यापासून अभ्यास करतोय, पण आपल्याला 1/4 सुद्धा जेवढे पाहिजे त्याच्या 1/4 म्हणजे 60 पाहिजे तर 15 पण मार्क्स आपल्याला पडत नाहीये, किंवा 15-20 मार्कच पडतायत. तर अशा केसमध्ये तुम्ही अजून ह्याच पद्धतीने जर आणखीन 10 वर्ष जरी अभ्यास केला तुम्हाला जॉब लागणार नाही. कारण कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. आपल्याला काय करावं लागणार आहे, फुल फ्लेजमध्ये अभ्यास करावा लागणार आहे. मग जर तुमचा अभ्यास तुम्ही केलेला नसेल किंवा होत नसेल त्या प्रमाणामध्ये, तर त्या ठिकाणी शेतीमध्ये काम करण्यापेक्षा, एखाद्या हॉटेलमध्ये काम करण्यापेक्षा, आता मी बरेच विद्यार्थी पाहिले CA कडे काम करतात 2-2 वर्षापासून, त्याला पगार असतो 4,000 रुपये दिवसभर, सकाळी 10 ते संध्याकाळी 8. तर ते 4,000 रुपये पगार घेण्यापेक्षा तर ह्या केसमध्ये ऑपरेशन सारखे जर रोल आपल्याला भेटले, बरेच विद्यार्थी, किंवा आता हे ॲक्सिस बँक असेल, ICICI असेल, येस बँक असेल, ह्या सगळ्या बँका आता ऑलरेडी चालतायतच आहे. लोक प्रेशर घेत का होत नाही, सेल्सचा असेल किंवा ऑपरेशनचा असेल, माझे सुद्धा भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी काम करतातच आहे. मग आपणही त्या ठिकाणी असं बेरोजगार किंवा आपण रोज अभ्यास न करता बसण्यापेक्षा, स्वतःला प्लस आईवडिलांना ओझं ठरण्यापेक्षा आपण हे जॉब केलेले कधीही काय असणारे फायद्याचे असणारे. आता याच्यामध्ये काय होतं, ICICI असेल किंवा ॲक्सिस असेल, आता हे नशिबावरती असतं पुढे की फ्युचरमध्ये तुम्हाला एक तर क्रेडिटमध्ये, फॉरेक्समध्ये, त्यानंतर ऑपरेशनमध्ये क्रेडिट मॅनेजर म्हणून ह्या जर पोस्टिंग भेटल्या तर सेल्सचा काही ताण राहत नाही. पण तुम्हाला ऑपरेशन किंवा RO असेल, रिलेशनशिप ऑफिसर असेल, ह्या जर पोस्टिंग भेटल्या तुम्हाला फुल सेल्स करावा लागतो. प्रेशर पण तुमच्यावर त्या प्रमाणात असतं. पण ह्या अनुभवामुळे तुम्ही जर 5-6 वर्ष जॉब केला तर तुम्हाला इव्हन बिझनेस आयडिया म्हणा, तुम्ही लोकांच्या हाताखाली असल्यामुळे मॅनेजरियल स्किल, बोलण्याचे तुमच्याकडे स्किल आहे, तर तुम्हाला अकॅडमीमध्ये ह्या गोष्टी सगळ्या शिकवल्या जातात. तर याच्यामधून हा फायदा होतो की तुम्ही काही वर्षानंतर जॉब स्किप करून दुसरे काही बिझनेससुद्धा करू शकता. आणि प्रायव्हेट बँकांचा एक फायदा असा असतो की तुम्हाला त्या बँकेत समजा 1-2 वर्ष काम केल्यानंतर नाही आवडलं तर तुम्ही दुसऱ्या बँकेमध्ये स्विच करू शकता. 20% तुम्हाला काय केलं जातं, समजा 5 लाख पॅकेज आहे तर 5-2-10 1 लाख रुपये वाढून भेटते. दुसऱ्या बँकेमध्ये 2 वर्ष 6 लाखाचं पॅकेज तुम्हाला दिलं जातं. तुमच्याकडे फक्त थोडंसं स्किल असावं लागतं, आणि जे काही स्किल रिक्वायरमेंट आहे म्हणजे इंटरव्ह्यूसाठी वगैरे, तर ते मणिपालमध्ये तुमच्याकडून ते तेवढ्या प्रमाणात तुमच्याकडून स्किल अचीव करून घेतले जातात. मग तो तुमच्यासाठी एक फायदा आहे. म्हणजे मला काय म्हणायचं की शेतात काम करण्यापेक्षा, दुसऱ्याच्या शेतात रोजाने जाण्यापेक्षा, किंवा 2-4-5 हजाराचे पगार कमवण्यापेक्षा तुम्ही हे जॉब कधी तुमच्यासाठी कसे असणारे, चांगले असणारे. कारण याच्यामध्ये फिक्स सॅलरी आहे. तुम्हाला कोरोना आला, काही आलं, काही प्रॉब्लेम येणार नाही, सॅलरी तुमची फिक्स असणार आहे. थोडंसं काम तुम्हाला करावं लागणार त्याच्यामध्ये. तर भरपूर लोक हे काम करतायत. म्हणून आता तुम्ही याच्यावरून ठरवू शकता की आपला जर अभ्यासच नसेल किंवा आपल्याकडे दुसरी काही ऑपॉर्च्युनिटीज नसेल तर अशा केसमध्ये तुम्ही काय करू शकता, हे प्रोग्राम नक्कीच जॉईन करू शकता. तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. याच्यामध्ये काय होणार आहे, 6 महिन्याचे 1 वर्ष तुमचं, 1 वर्षामध्ये पण तुम्ही काही काही अचीव म्हणजे काही पैसे त्याच्यामध्ये कमवणारच आहे. त्यानंतर तुम्हाला बँकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स याच्यामध्ये दिले जाणार आहे. आता याच्यामध्ये पहिले काय होतं की बॉन्ड असायचा, पण आता बॉन्ड याच्यामध्ये नाही आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही एखाद्या बँकेकडून लोन घेताय तर ते लोन तुम्हाला रेग्युलर कुठेही जा, तुम्ही जॉब तुम्ही सोडून दिला तरी तुम्हाला ते लोन भरावं लागेल रेग्युलर. किंवा तुम्ही जर पैसे भरलेले असेल तर ते पैसे तुम्हाला रिफंड भेटणार नाही. जर समजा आता 2,55,000 ICICI फी आहे, तुम्ही घरून भरली आणि तुम्ही म्हटले मला 1 वर्षानंतर हे बँकेत जॉबच नाही करायचा, तर ओके, नो प्रॉब्लेम. पण तुमचे पैसे मात्र त्या ठिकाणी काय झालेले असणार आहे, गेलेले असणार आहे. आणि जर समजा लोन केलेला असेल तर मग मात्र तुम्हाला ते 2,55,000चा जो काही EMI असणार आहे आपला, तो तुम्हाला घरी राहा किंवा दुसऱ्या बँकेत जा, तुम्हाला ते भरावं लागतील. त्यानंतर काही फायदा असा आहे, आपल्याकडे विठ्ठल रोंगे नावाचा विद्यार्थी होता, तो ॲक्सिसला लागला होता 3 वर्षापूर्वी. तर ॲक्सिस करत करत त्याने SBI CBOची परीक्षा दिली. आता SBI CBO म्हणून पण तो काम करतो. म्हणजे एक्सपिरियन्स बेसवर तुम्ही RRB, SBI बँकेच्या CBOच्या आता व्हॅकन्सी यायला लागल्या. बँक ऑफ इंडियाच्या मागे क्रेडिट मॅनेजरच्या आल्या होत्या, कॅनरा बँकेच्या आल्या होत्या. मग ह्या एक्सपिरियन्सवाल्या, जर तुमचा ग्रेड असिस्टंट मॅनेजर असतो त्याच्यामुळे तुम्ही ऑफिसर लेवलचा ग्रेड असल्यामुळं एक्सपिरियन्सवाल्या व्हॅकन्सीजवरला सुद्धा तुम्ही नंतर नॅशनलाइज बँकांसाठी अप्लाय करू शकता.
ह्याच्यामध्ये अजून काही तुम्हाला जर डाऊट असेल तर खाली आपला एक नंबर आहे सर्क्युलेट होतोय, त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करून काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता. धन्यवाद.